धैर्य, धैर्य, डॉक्टरांना बोलायचं तुझ्याशी. काय झालं डॉक्टर? सावीच्या तब्येतीबद्दल काही अपडेट आहे का? म्हणजे काही नवीन उपचार वगैरे सापडलेत का? तुम्ही बिंदास सांगा, आपण वाटेल तितका पैसा खर्च करू. नाही मिस्टर मुजुमदार, नवीन उपचार वगैरे काही नाही. आपल्याला सावी मॅडमना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार आहे. दुसरं हॉस्पिटल म्हणजे काही स्पेशलाइज्ड हॉस्पिटल आहे का जिथे ऍडव्हान्स उपचार वगैरे मिळतील असं? कुठे आहे हॉस्पिटल? मिस्टर मुजुमदार, आपल्याला सावी मॅडमना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? खरं तर ना तुम्हाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज आहे. अहो, सावीला काय वेड लागलं नाहीये, मेमरी लॉस झालाय तिला. तुम्हीच सांगितलं होतं ना हे. मग आता हा वेड्यांचा दवाखाना कुठं आला मध्येच? बोला की. सोड सोड. अरे काय चाललंय तुझं? डॉक्टर काहीतरी सांगतायत ना, ते ऐकून तरी घे. आई, अगं काय ऐकायचं या माणसाचं? वाटेल ते बरोबर सुटलाय. धैर्य, डॉक्टर जे काही सांगतायत ना, ते सावीच्या भल्यासाठी सांगतायत ना. हा, एकदा ऐकून घ्यायला काय जाते? माझी शपथ आहे तुला. धैर्य सर, सावी मॅडमची मेमरी गेलेली आहे. अहो, त्यांना त्या कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, काहीही आठवत नाही. आणि त्यांची ही फेज नक्की किती दिवस असेल हे देखील आपण सांगू शकत नाही. या कंडिशनमध्ये त्यांची रिकव्हरी होणं अवघड आहे. आणि म्हणूनच मी सजेस्ट करतोय की त्यांना आपण वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवूया. तिथं त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल. शिवाय तिथं त्यांच्यावर उपचार देखील होतील. झालं तुमचं? तुम्हाला जे सांगायचं होतं ते तुम्ही सांगितलं. आता माझा निर्णय आहे का? काहीही झालं तरी सावी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. ती इथनं जाईल तर स्वतःच्या हक्काच्या घरी. म्हणजे आमच्या घरी. पण धैर्य सर, तुम्ही जर त्यांना घरी घेऊन गेला तर त्यांची ट्रीटमेंट? त्याची काळजी तुम्ही करू नका डॉक्टर. तिच्या ट्रीटमेंट मध्ये कसली हायगय होणार नाही. माझ्या सावीला मी बरं करेन, तेही तिच्या लोकांमध्ये नेऊन, तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरात नेऊन. तिथं आमच्या इतक्या आठवणी आहेत की मला खात्री आहे तिथं गेल्यानंतर तिला सगळं नक्कीच आठवेल. मिस्टर मुजुमदार, तुम्ही एक गोष्ट विसरताय. सावी मॅडमसाठी आपण सगळेजण अनोळखी आहोत. ती तुमच्याबरोबर येणार नाही. सावी घरी नक्की येणार. मला खात्री आहे. ती इथनं बाहेर पडेल
ते तिच्या घरी जाण्यासाठीच. तुम्ही डिस्चार्जचे पेपर्स तयार करा. धैर्य. का वागतोयस तू असा? का ऐकत नाहीये डॉक्टरांचं? डॉक्टर एक नंबरचा मूर्ख माणूस आहे तो. काय वाटेल ते बोलतोय. माझ्या सावीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घालायला निघालाय तो. आणि आई, तू सुद्धा त्याच्याच बाजूने बोलतेस. मग काय करू? मला ना माझ्या फक्त धैर्याची काळजी वाटते. काय म्हणाले डॉक्टर, ऐकलंस ना? ते म्हणतात की सावी कधी बरी होईल काही सांगता येत नाही.